हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा आणि पूजा या दोघीही स्पर्धा जिंकण्यासाठी जीवाचं रान करताय. फक्त एकच फरक आहे की कृष्णा ही खऱ्याच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, मेहनतीने ही स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि पूजाने पूर्णपणे चीटिंग केली आहे, खोटेपणा केला आहे आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला आहे. आणि ते म्हणतात ना, जो खऱ्याच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने चालतो त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि कृष्णाला सुद्धा तेच करावं लागतंय. समरने चक्क कृष्णाच्या वाटेत आग लावली आणि कृष्णा ही कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार आहे. कृष्णा चक्क अग्निपरीक्षा देत देत समोर आग असताना, रस्त्यावर आग लागलेली असताना या आगीत चालत चालत मंदिराच्या दिशेने जातीये. मग कृष्णाने एवढं केल्यावर देवी आई नक्कीच तिची साथ देईल. कृष्णा जिंकणार या शंका नाही. मग ही कृष्णाची अग्निपरीक्षा होती तरी कशी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा कृष्णाच्या हाताची मसाज करत करत तसाच झोपी गेलेला असतो आणि तेवढ्यात कृष्णाला जाग येते. कृष्णा आपले डोळे उघडते तर तिला दिसतं की दुष्यंत तिच्या हाताची मसाज करत तसाच झोपी गेलाय. कृष्णा खूप प्रेमाने दुष्यंताकडे पाहते. खरंच माझ्यासारखा नवरा, माझ्यासारखा आयुष्याचा जोडीदार कोणालाच मिळणार नाही, असा विचार ती करते. दुष्यंतकडे प्रेमाने पाहते. दुष्यंत गाढ झोपेत असतो आणि तेवढ्यात कृष्णाला काहीतरी जळण्याचा वास येतो. काय जळतंय हा प्रश्न कृष्णाला पडतो आणि मग कृष्णा काय जळतंय हे पाहण्यासाठी आपल्या रूम बाहेर येते. जिन्यावर येते तर देवी आईच्या देवळात जे काही घडलंय हे पाहून कृष्णाला जबर धक्का बसतो. कृष्णा ही घरातील मंदिरासमोर येते तर तिला दिसतं की ज्या 500 वाती तिने वळल्या होत्या त्या वातींवर चक्क समई पडली आणि सगळ्या वाती जळून खाक झाल्या आहेत. त्यांची राख झाली आहे. हे पाहून कृष्णा ढसाढसा रडू लागते आणि देवी आईला विचारते, देवी आई, हे काय केलंस? माझी सगळी मेहनत जळून खाक झाली. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. कृष्णाच्या लक्षात येतं हे सगळं देवी आईने नाही तर त्या पूजाने केलंय आणि कृष्णा पूजाला जोर जोरात हाका मारते, पूजे लवकर खाली ये, पूजे लवकर खाली ये. कृष्णाला खूप राग आलेला असतो. आज या पूजाला सोडायचं नाही, तिला जाब विचारायचा असं कृष्णाने ठरवलेलं असतं. तेवढ्यात बाळाजाबाई तेथे येते आणि विचारते, काय ग कृष्णे, एवढ्या रात्री त्या पूजेच्या नावाने कशाला बोंबा मारतीयेस? आणि तेवढ्यात बाळाजाबाईची नजर या वातींवर जाते. बाळाजाबाईला सुद्धा मोठा धक्काच बसतो. बाळाजाबाई विचारते, काय ग कृष्णे, या वाती कशा जळाल्या? तुझी सगळी मेहनत वाया गेली ना? कृष्णा रडू लागते आणि तेवढ्यात पूजा, समर, मैनावती, दलपत, जयकांत सगळे तेथे येतात. पूजा अशी एकदम जशी काय खूप झोपेत होती अशी नाटकं करत करत विचारते, काय ग कृष्णे, कशासाठी मला उगाच आवाज देतीये, माझ्या नावाने बोंबा मारतीये? आणि समर म्हणतो, काय कृष्णा, तुला माहिती आहे ना आमचं नवीन नवीन लग्न झालंय, मस्त ग्वाड झोप लागली होती आणि झोपेतून उठवलंस तू आम्हाला. कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि तेवढ्या समर या वातींकडे पाहतो. पूजा या वातींकडे पाहते. समर म्हणतो, अरे देवा, हे काय झालं? या वाती कशा जळाल्या? समय पडली वाटतं त्याच्यावर. अरररर, कृष्णा, किती मेहनत केली होती तू आणि सगळ्या वाती जळून गेल्या. हे लय वाईट झालं, लय वाईट झालं ग कृष्णा. आता तू ही स्पर्धा कशी जिंकणार? मला तर असं वाटतंय की देवी आईचीच इच्छा नाहीये की तू ही स्पर्धा जिंकावी, म्हणून देवी आईनेच तुझ्या या वाती सगळ्या जळाव्या असं काहीतरी केलं. कृष्णाला खूप राग येतो. पूजा म्हणते, अरे रे कृष्णा, किती मेहनत केली होतीस तू, मला तर खूप वाईट वाटतंय. आता तू काय करणार? एवढ्या वाती पुन्हा वळणार का? जमणार आहे का ते तुला? कृष्णाला खूप राग येतो. बाळाजाबाई सुद्धा चिडते. कृष्णा चिडून म्हणते, पूजे, नाटकं बंद कर. मला माहितीये या माझ्या वाती तूच जाळल्यात. तर पूजा आश्चर्य बसल्याचं नाटक करते, हे कृष्णा, काय बोलतेयस? मी असं काही केलेलं नाहीये. मी कशाला करेल ग? मी तर माझ्या माझ्या वाती केल्या आणि थकून रूममध्ये झोपले होते. मी असं काही नाही केलंय. कृष्णा चिडून म्हणते, पूजे, नाटकं बंद कर.
समई आपोआप पडलेली नाहीये. समई तू त्या वातींवर पाडली आणि वाती जाळल्यात. मला माहिती आहे. कबूल कर, तूच हे सगळं केलंय. पूजा एकदम निर्लज्जपणे म्हणते, मी हे केलेलं नाहीये. मी हे का करेल? मी अशा चीप गोष्टी करत नाही. मी स्पर्धा जिंकते ते स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या मेहनतीवर. मी अशा गोष्टी बिलकुल करत नाही. कृष्णा चिडून म्हणते, पूजे बस झालं. खरं खरं बोल, खोटं बोलू नकोस. मला माहिती आहे तू ही स्पर्धा जिंकावी, मी ही स्पर्धा हरावी म्हणून तू हे सगळं जाणून बुजून केलंय. तर पूजा म्हणते, कृष्णा माझ्यावर खोटे आरोप लावू नको. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, मी असं काहीच केलेलं नाहीये. कृष्णा चिडून म्हणते, अगं थोडी लाज वाटू दे. स्वतःच्या आईची खोटी शपथ घेतेस तू. पूजा चिडून म्हणते, तुला आई नाहीये ना, म्हणून तुला आईची किंमत माहीत नाहीये. मला आई आहे. मी माझ्या आईची खोटी शपथ कशाला घेऊ? पूजा खरंच अतिशय वाईट आहे. स्वतःच्या नवऱ्याची, स्वतःच्या आईची सुद्धा खोटी शपथ घेतेय. तिला कोणावरच प्रेम नाहीये, फक्त पैसा आणि सत्ता हवी आहे. कृष्णा चिडून म्हणते, मला माहीतच होतं तू हे कधीच मान्य करणार नाही. आता देवी आईच निर्णय घेईल, देवी आईच न्याय करेल. पूजा चिडून म्हणते, ते मी आणि देवी आई आमचं पाहून घेऊ. तू नको सांगू, तू नको तुझी अक्कल चालू जास्त. आणि बाळजाबाई, ह्या घरात आहे ना हेच होणार आहे. ही कृष्णा आहे ना उगाच सगळ्यांची सिंपती मिळवण्यासाठी हे सगळं करतीये, म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकावी. आणि उद्यासुद्धा असं झालं तर मी कोणती रिस्क घेणार नाहीये. मला माझ्या माहेरी जाऊ द्या. मी माझ्या माहेरी जाईल आणि तेथून या स्पर्धेसाठी लागणारी बाकीची सगळी तयारी करेल. हे मी तुम्हाला सांगतेय. बाळजाबाई चिडून म्हणते, म्हणजे माहेरी जाऊन तुला लबाडी करायला, हो की नाही? पूजा चिडून म्हणते, बाळजाबाई, मी काय लबाडी वगैरे करणार नाहीये. आणि तेथे आहे ना त्या कृष्णाची चमची, ती भक्ती, ती ठेवेल ना आमच्यावर लक्ष. तर बाळजाबाई म्हणते, भक्ती, त्या भक्तीचे तू आणि तुझी आई कसे हाल करतात, कसे छळ करतात ना, हे मला चांगलं माहिती आहे. तिची हिंमत नाही आहे तुमच्यावर लक्ष ठेवण्याची आणि काही बोलण्याची. तर पूजा चिडून म्हणते, बाळजाबाई, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय. मला या स्पर्धेत खेळायचं आहे. मी इमानदारीने खेळणार. मला माझ्या घरी जाऊन, माझ्या माहेरी जाऊन ही स्पर्धा खेळू द्या. तर कृष्णा म्हणते, जाऊ द्या बाळजाबाई, तिला काय लबाडी करायची आहे ना ती करू द्या. कारण देवी आई सगळं पाहतीये आणि ही स्पर्धा भक्तिभावाची आहे. त्यामुळे देवी आई नक्कीच निर्णय घेईल. जाऊ द्या तिला माहेरी. पूजा घाणेरडं तोंड करते. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे पूजे, तू तुझ्या माहेरी जा आणि तेथून स्पर्धेची सगळी तयारी कर. आणि चला आता दोघी तयारीला लागा. कृष्णा खूप दुःखी होते, रडत असते आणि पूजा समर निर्लज्जपणे तिच्याकडे पाहत असतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन पाहून वाईट वाटतं. चांगल्यालाच नेहमी त्रास होतो आणि वाईट माणूस हा मजेत असतो असंच दिसतंय. आणि मग थोड्या वेळाने दिवस उजाडतो. कृष्णा ही लगबगीने किचनमध्ये येते. तिला आज खूप कामं असतात. 500 वाती वळायच्या आहेत, त्यानंतर प्रसादाच्या करंज्या बनवायच्या आहेत, दुर्वा, फुलं यांची तयारी करायची आहे. आणि कृष्णा ही वाती वळायला घेते. 1 2 4 5 अशा अनेक वाती ती वळत असते. आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, काय ग कृष्णा, वाती वळायला सुरुवात केली का? पण आज तर तुला खूप काम आहे. प्रसादाच्या करंज्यासुद्धा बनवायच्यात, फुलं, दुर्वा त्याची तयारी करायची आहे. एक काम कर, तू बाकीचं सगळं कर, मी वाती वळते. तर कृष्णा म्हणते, नाही बाळजाबाई, हा नियम तुम्हीच घालून दिलाय ना, आणि हे देवीच्या भक्तिभावाचं काम आहे. देवीची भक्ती आहे ही. यामध्ये मी कोणतीही चूक करणार नाहीये, चुकीच्या मार्गाने लढणार नाहीये. बाळजाबाई म्हणते, अगं पण कृष्णे, तू काल 500 वाती वळल्या होत्या ना, त्या जळून गेल्या. त्यात तुझी काय चूक आहे? तू हे करू नकोस, मी करते. पण कृष्णा त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. नाही बाळजाबाई, मला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. जर मी योग्य मार्गाने स्वतःच्या मेहनतीने काम केलं ना, तर देवी आईसुद्धा मला साथ देईल. तेव्हा बाळजाबाई यासाठी तयार होते आणि म्हणते, ठीक आहे कृष्णे, जशी तुझी इच्छा, देवी आई नक्की तुझी साथ देईल. कृष्णाही खुश होते आणि बाळजाबाई तेथून निघून जाते. कृष्णाने आता सगळी तयारी करायचं ठरवलेलं असतं. कृष्णा विचार करते, मी एका वेळेस 2 कामं करते. एका वेळेस करंजासुद्धा तळते आणि त्याचबरोबर वातीसुद्धा वळते, म्हणजे कामं पटापट होईल. माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. कृष्णा ही देवी आईला साकडं घालते. देवी आई, माझी मदत कर. आणि मग कृष्णा लगेच करंजा तळायला घेते. सगळ्यात आधी ती करंजा लाटते, मग गॅसवर कढई ठेवून या करंजा तळून घेते. कृष्णा ही अतिप्रचंड वेगाने सगळी कामं करत असते.
तिचा स्पीड हा खरंच पाहण्यासारखा असतो. एकीकडे ती करंज्या तळत असते आणि त्याच वेळेस आपल्या वातीसुद्धा वळत असते आणि थोड्याच वेळात कृष्णाची सगळी तयारी होते. कृष्णाने या 500 वातीसुद्धा वळलेल्या असतात. त्याचबरोबर तिने करंज्यासुद्धा तयार केलेल्या असतात. एका डब्यामध्ये ती करंज्या भरते, लाल कपड्यामध्ये या 500 वाती गुंडाळते आणि मग ती एक मोठी टोपली घेऊन येते. या टोपलीमध्ये या करंज्याचा डबा ठेवते आणि या 500 वातीसुद्धा ठेवून देते. तेवढ्यात कृष्णाच्या लक्षात येतं, अरे देवा, दुर्वा आणि फुलं तर राहिले, त्याची तयारी करायची आहे. आणि कृष्णा ही तयारी करायला जाते. इकडे अजून दिवस उजाडलेला नसतो. त्याआधीच समर आणि पूजा दोघे बॅग घेऊन सावित्रीच्या घरी येतात. सावित्री म्हणते, आलं का माझं पिलू? आलं आलो, स्वतःच्या एवढ्या मोठ्या वाड्यातून माझ्या या छोट्याशा घरात, पण हक्काच्या घरात. मला तर खूप आनंद झाला आहे. आणि तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. आणि त्या कृष्णाच्या वाती जळाल्या की नाही, त्या झिपरीची चांगलीच जिरली असन. पूजा आणि समर सांगतात, अहो सासूबाई, पुरी जिरली आहे. त्या वाती जळून खाक झाल्यात. पूजासुद्धा खूप खुश असते. सावित्रीला आनंद होतो. आणि तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि विचारते, पूजे, तू एवढ्या सकाळी सकाळी येतं? तर सावित्री चिडून म्हणते, मग तुला काय फरक पडतो? स्वतःच्या माहेरी आली आहे ती, तुझा काय विचारण्याचा संबंध? तर भक्ती म्हणते, आय तसं नाही, एवढ्या सकाळी सकाळी आली ना म्हणून विचारलं. तर सावित्री म्हणते, अगं तुला करायचंय काय? ती सकाळी सकाळी येऊ नाहीतर मध्यरात्री येऊ, तू तुझं तुझं काम कर. अजून दिस नाही उजाडला, जाऊन झोप. तर भक्ती म्हणते, आय मी झोपलेलीच होते, पण तुमच्या आवाजाने मला जाग आली. तर सावित्री चिडून म्हणते, अलेले, आमच्या बडबडी मुले तुला त्रास झाला, चल निघ मग, चल घराबाहेर निघायचं. भक्ती म्हणते, काय? सावित्री चिडून म्हणते, घराबाहेर निघायचं, कमीत कमी 5-6 तास घराला तोंड दाखवायचं नाही, चल निघ घराबाहेर. असं म्हणून सावित्री ही भक्तीचा हात पकडते आणि तिला चक्क घराबाहेर काढते. भक्तीला खूप वाईट वाटतं. सावित्री तिच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. बिचारी भक्ती दुःखी होऊन तेथून निघून जाते. आणि इकडे बाळजाबाई किचनमध्ये येऊन पाहते तर कृष्णा तर दुर्वा आणि फुलं आणायला गेली आहे. बाळजाबाईला दिसतं की कृष्णाने सगळी तयारी करून ठेवली आहे. तिने वातीसुद्धा वळून ठेवल्या आहेत, करंज्यासुद्धा करून ठेवल्या आहेत. बाळजाबाईला आश्चर्य वाटतं. बाळजाबाई विचार करते, अरे देवा, खरंच कृष्णाने सगळी तयारी केली. या कृष्णावर आहे ना देवी आईचाच आशीर्वाद आहे. देवी आईचीच इच्छा आहे की कृष्णानेच ही स्पर्धा जिंकावी आणि ही सगळी कामं देवी आईच तिच्याकडून करून घेते. तेवढ्यात कृष्णा ही फुलं आणि दुर्वा घेऊन तेथे येते. बाळजाबाई विचारते, कृष्णे, तुझी सगळी तयारी झाली? पण कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई, भक्तिभावाने केलं की सगळं वेळेत होतं. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे मग कृष्णे, आता तुझी सगळी तयारी झाली आहे ना, तू जा आणि नवी साडी नेसून तयार होऊ नये, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून ठेवते. कृष्णा म्हणते, ठीक आहे बाळजाबाई. कृष्णा निघून जाते. बाळजाबाईला खूप आनंद झालेला असतो. खरंच ही कृष्णा अतिशय चांगली मुलगी आहे आणि देवी आईचा आशीर्वाद आहे तिच्यावर, म्हणून एवढ्या अडचणी येऊनसुद्धा तिने हे सगळं पूर्ण केलं असं बाळजाबाईला वाटतं. बाळजाबाई देवी आईला प्रार्थना करते, देवी आई, आता माझ्या कृष्णाच्या वाटेत अजून कोणतेही संकट येऊ देऊ नको आणि ही स्पर्धा कृष्णालाच जिंकू दे. असं म्हणून बाळजाबाई देवी आईला नमस्कार करते. आणि इकडे पूजा आणि समर मस्त बेडवर बसलेले असतात, काहीच काम करत नाही. पूजा समरला विचारते, समर डार्लिंग, तुला काय वाटतं कृष्णा आता काय करत असेल? वाती वळत बसली असेल ना? तर समर सांगतो, वय मग 500 वाती. अगं 500 वाती वळणं काय खायचं काम आहे का? तिला काही जमणार नाही आहे. बसली असेल वाती वळत, पण तिला ते बिलकुल जमणार नाही. पूजा म्हणते, हो ना, ती कृष्णा वाती वळत बसल आणि आपण इथे मस्त आरामात लोळतोय, मजा करतोय आणि मी मग सगळं सामान घेऊन पोहोचणार मंदिरात. तेवढ्यात सावित्री म्हणते, आणि हे सगळं सामान मी घेऊन आली आहे, एकदम रेडीमेड. तर पूजा म्हणते, अगं आई, रेडीमेड नाही, रेडीमेड. तर सावित्री म्हणते, तुला कळलं ना, बस झालं. सावित्री या तिच्या बॅगमधून लगेच बाजूच्या काकूंनी गरमागरम तयार करून दिलेल्या करंज्या पूजाला दाखवते. पूजाला खूप आनंद होतो. म्हणजे पूजाने प्रसादाच्या करंज्यासुद्धा बाहेरून करून आणल्यात. तिने स्वतः काहीही मेहनत घेतलेली नाहीये. पूजाला खूप आनंद होतो. मग सावित्री तिला दुर्वा आणि फुलंसुद्धा दाखवते. ते सुद्धा पूजाने केलं नाहीये, ते सुद्धा बाहेरून करून आणलंय.
पूजा खूप खुश होते आणि म्हणते, आई सुपर्ब, काय भारी काम केलंय तू, एक नंबर, कधी कधी खूप खूप छान काम करते. समर खुश होतो. सावित्री म्हणते, अगं पिला, शेवटी आई कोणाची आहे, तुझ्यासारखीच आहे मी, अशी चुकीची कामं करण्यात आपला हात कुणी पकडू शकत नाही. सावित्री, समर, पूजा खूप खुश होतात. पूजा म्हणते, अजून खूप वेळ आहे आणि आपली सगळी तयारी तर झाली आहे, तर मला असं वाटतं आपण 1-1.5 तास झोपूया, मस्त झोपूया, आराम करूया आणि मग त्यानंतर जाऊया मंदिरात. कृष्णा तर अजून तयारीच करत असेल, तिची काय तयारी एवढी लवकर व्हायची नाहीये आणि मंदिरात गेल्यावर सगळ्यांसमोर तर कामं करावीच लागणार. त्यासाठी आत्ता आराम केला की नंतर चांगली एनर्जी राहील. दोघांना सुद्धा हे पटतं. समर आणि सावित्री म्हणतात, चालेल चालेल, आपण झोपूया. सावित्री म्हणते, पूजे, मला तर आत्ताच दिसायलंय तू एकदम अशा भरभरी साडीमध्ये आणि तुझ्या कमरेला रांगणे पाटलांच्या मुख्य तिजोरीच्या चाव्या, वा वा वा, काय भारी दिसल ना सगळं. सावित्री इमॅजिन करते, खूप खुश होते. पूजा, समर सुद्धा खुश असतात आणि मग हे तिघेही झोपण्याचा निर्णय घेतात की आता आराम करूया, आता आपल्याला जागा राहण्याची काही गरज नाहीये. इकडे मैनावती आणि बाळजाबाई समोरासमोर येतात. मैनावती म्हणते, बाळजाबाई, कृष्णाने एवढी सगळी तयारी केली पण, तर बाळजाबाई म्हणते, शेवटी सून कोणाची आहे. मैनावती, कृष्णावर ना देवी आईचा आशीर्वाद आहे. तिच्या वाटेत एवढ्या अडचणी आल्या, तिने केलेल्या वाती जळून गेल्या, तरीसुद्धा कृष्णाने पहाटे उठून ही सगळी तयारी केली आहे. वाती वळल्या पुन्हा एकदा, त्यानंतर करंज्या बनवल्या, दुर्वा बनवल्या, फुलांची तयारी केली, सगळी तयारी तिची झाली आहे. हे ऐकून मैनावतीला सुद्धा आनंद होतो आणि तेवढ्यात कृष्णा अतिशय सुंदर साडी नेसून तेथे तयार होऊन येते. बाळजाबाई म्हणते, कृष्णा, लई झाक दिसायली आहे, चला आता मंदिरात जायचंय. तुला माहिती आहे ना, मंदिरात जाताना अनवाणी पायाने जायचं असतं. ही मोठी टोपली डोक्यावर ठेवायची आहे आणि कुठेही थांबायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही. कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई. आणि मग बाळजाबाई, कृष्णा या सगळ्या देवी आईचा उदो उदो करतात आणि बाळजाबाई मैनावती कृष्णाच्या डोक्यावर ही टोपली देते. ही टोपली खूप जड असते आणि कृष्णा मंदिराच्या दिशेने जायला निघते. आता दुष्यंत कुठे गायब झालाय याचं काहीच उत्तर नाहीये. कृष्णाबरोबर दुष्यंत गेला असता किंवा बाळजाबाई स्वतः गेली असती तरी चाललं असतं, पण कृष्णा ही एकटीच चालली आहे. आणि इकडे सावित्रीच्या घरी ती कासव आणि ससाची गोष्ट असते ना, तसा आपला कासव म्हणजे कृष्णा मंदिराच्या दिशेने जायला निघाली आहे आणि ससा म्हणजे पूजा ही अजूनही समर आणि सावित्रीबरोबर मस्त झोपलेले असतात. हे तिघेही निवांत आराम करत असतात. पण तेवढ्यात समरचा मोबाईल वाजतो. समर हा फोन उचलतो आणि विचारतो, हा बोल रंग्या. आणि रंग्या त्याला जे काही सांगतो त्यामुळे समरला जबर धक्काच बसतो. समर विचारतो, काय, कृष्णा निघाली पण मंदिरात जाण्यासाठी? पूजा आणि सावित्री खाटकन जाग्या होतात. समर सांगतो, ठीक आहे, तिच्याकडे लक्ष ठेव आणि मला सगळं कळवत राहा. समर फोन कट करतो आणि डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, पूजे, सगळं बिघडलं, आपण येथे झोपत पडलो. अगं आपल्याला 1 तास झोपायचं होतं, आपण 5-6 तासापासून झोपतोय. पूजा सुद्धा म्हणते, हो ना. समर म्हणतो, आता काय करायचं, ती कृष्णा तिकडे मंदिरात जायला निघालीये आणि आपण इथे लोळतोय. सावित्री सुद्धा डोक्याला हात मारून घेते. समर म्हणतो, आता खूप अवघड झालंय, ती कृष्णा आपल्या आधी मंदिरात पोहोचेल, आपण इथेच, आता काय करायचं. तर पूजा म्हणते, समर डार्लिंग, चिल, एवढं काय टेन्शन घेतोय. अरे अजून फक्त दुपारचे 2:30 वाजलेत आणि 4 वाजता मंदिरात पोहोचायचंय, खूप वेळ अजून, आपण सहज पोहोचू. समर म्हणतो, अगं आपण पोहोचू, पण त्या कृष्णाचं काय करायचं. पूजा म्हणते, ते तू पहा, काही पण कर, पण त्या कृष्णाला मंदिरात पोहोचू देऊ नको. समर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही दोघी मंदिरात येण्याची तयारी करा, मी जाऊन फ्रेश होतो आणि त्या कृष्णाला कसं थांबवायचं ना ते मी पाहतो. सावित्री म्हणते, त्या कृष्णाची अशी नांगी ठेचा ना की ती मंदिरातच नाही यायला पाहिजे. समर म्हणतो, सासूबाई तुम्ही काळजी करू नका, आता मी काय करतो ते तुम्ही पहाच. पण सावित्रीला भीती वाटते की कृष्णा सगळी तयारी करून निघालीये, याचा अर्थ तिने 500 वाती वळल्या, करंजा तळल्या, फुलांची दुर्वांची तयारी केली, एवढं सगळं तिने कसं केलं. पूजा म्हणते, करू दे ना आई, तू टेन्शन घेऊ नको, तिने कितीही तयारी केली असती ना तरी ती मंदिरात पोहोचूच शकणार नाही. समर तिच्यावर बरोबर लक्ष ठेवेल, तिला मंदिरात जाऊ देणार नाही. तोपर्यंत आपण तयारी करू सुद्धा आणि मंदिरात पोहोचू सुद्धा. समर, जा बरं तू लवकर. आणि समर हा लगेच घराबाहेर पडतो. पूजा आणि सावित्री सुद्धा तयारी सुरू करतात आणि इकडे
बाळजाबाई, दलपत, जयकांत हे तिघे देवी आईच्या मंदिरात पोहोचलेले असतात. बाळजाबाई ही देवी आईला नमस्कार करून प्रार्थना करते. देवी आई कृष्णाला सुखरूप मंदिरात येऊ दे, तिच्या वाटेत कोणत्याही अडचणी येऊ देऊ नको. आणि इकडे कृष्णा गावची सरपंच आहे, एवढे लोक तिला ओळखतात, तरीसुद्धा एकटीच मंदिराच्या दिशेने चाललेली असते. दुष्यंत तर कोठे गायब झालाय देव जाणे. आणि समर हा कृष्णाच्या आधीच रस्त्यात पोहोचलेला असतो आणि चक्क एका झाडावर जाऊन उभा असतो. कृष्णाच्या वाटेत अडचणी आणायच्या असं त्याने ठरवलेलं असतं. कृष्णा ही भक्तिभावाने मंदिराच्या दिशेने जात असते. आता तिच्या पायात चपला नसतात, ती अनवाणी जात असते आणि डोक्यावर एवढं मोठं टोपली असते, त्याचं ओझं असतं. आणि समर हा चक्क कृष्णाच्या वाटेमध्ये भले मोठे टोकदार दगड फेकून देतो. त्याला असं वाटतं कृष्णाच्या पायाला दगड टोचणार आणि कृष्णा काही पुढे जाऊ शकत नाही. आणि होतं सुद्धा तसंच. कृष्णा या दगडांवर पाय ठेवते आणि तिचा तोल जातो. त्यामुळे समर खूप खुश होतो. त्याला असं वाटतं की कृष्णाची टोपली आता खाली पडणार, कृष्णाला काही चालता येणार नाही. आणि इकडे बाळजाबाई ही देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करत असते. तर दलपत तिला म्हणतो, बाळजाबाई, कृष्णाचं बरोबर आहे. कृष्णाने सगळी मेहनत केली आहे, भक्तिभावाने सच्चेपणाने सगळं केलं आहे. पण तुम्ही त्या पूजाला तिच्या माहेरी पाठवलं. त्या पूजावर कोण लक्ष ठेवणार? तिने तर नक्कीच बैमानी केली असेल. मग बैमानी करून ती ही स्पर्धा जिंकली तर काय करायचं? बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, कसं आहे ना, जरी ही स्पर्धा असली तरीसुद्धा हा एक देवी आईचा जागरच आहे, देवी आईची भक्तीच आहे. आणि आपण सगळं देवी आईवर सोडून देऊया. देवी आईचं पूजावर सुद्धा बारीक लक्ष आहे आणि कृष्णावर सुद्धा बारीक लक्ष आहे. त्यामुळे कृष्णाने जर सच्चेपणाने सगळं केलं आहे तर देवी आई तिची साथ देईल. आणि जर पूजाने बैमानी केली असेल तर देवी आई तिला चांगला धडा शिकवेल. तुम्ही पाहतच राहा. जयकांत आणि दलपतला सुद्धा हे पटतं. आणि इकडे पूजा आणि सावित्री या दोघीसुद्धा मंदिराच्या दिशेने जायला निघालेले असतात. पूजाच्या डोक्यावर ही भली मोठी टोपली असते आणि तिच्या पायात चपलासुद्धा नसतात. सावित्री म्हणते, ए पूजे, खाली पाहून चाल. पूजा खाली पाहते. सावित्री म्हणते, अगं वर पाय, टोपली खाली पडेल ना. पूजा म्हणते, अगं आई, किती कंबर दुखतीये, किती जड आहे ही टोपली, त्यात पायात चपला नाही, गरम किती होतंय. सावित्री म्हणते, पिला, आता तुला एवढं करावंच लागेल ना. आता स्पर्धेचे नियमच हे आहेत, तर काय करू मी? आणि मी सुद्धा टोपली उचलली ना तर माझी सुद्धा कंबर तुटलीच जवळपास. काय जड आहे ती टोपली, किती सामान आहे त्याच्यामध्ये. पूजा म्हणते, हो नाही, चल आपण लवकर जाऊया. सावित्री म्हणते, पूजे, एक काम कर, ही टोपली ना माझ्या डोक्यावर दे. पूजा घाबरून विचारते, तुझ्या डोक्यावर? पण कुणी पाहिलं मग? तर सावित्री चिडून म्हणते, अगं पाहिलं तर पाहू दे ना, तू माझी पोरगी आहे. तुला बोलण्याची, तुझी चुगली करण्याची कोणाच्या बापात हिंमत नाहीये. कुणी असं केलं ना तर पाहून घेईल. पाहायचं तर पाहू दे या गावाला. मी कोणाच्या बाला घाबरत नाही. पूजा खुश होते आणि सावित्रीच्या डोक्यावर ही टोपली देते. सावित्री पडणार पण थोडक्यात कशीबशी सावरते. पूजाला बरं वाटतं की माझ्या डोक्यावरचं ओझं मी या सावित्रीच्या डोक्यावर दिलं. आणि मग सावित्री ही अतिप्रचंड वेगाने पुढे जाऊ लागते. पूजा म्हणते, अगं आई थांब, मी चप्पल नाही घातली आहे. पूजा तिच्या मागे मागे धावते. आणि इकडे बाळजाबाई ही दलपतला समजावून सांगते, दलपत भाऊजी, जयकांत, तुम्ही काळजी करू नका. जिंकणार तर फक्त कृष्णा, दुसरं कुणीही नाही. इकडे कृष्णाच्या पायाला दगड टोचलेला असतो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. समर तिच्याकडे बारीक लक्ष ठेवून असतो की आता कृष्णा काय करणार. कृष्णा ही आजूबाजूला पाहते. तिला खूप वाईट वाटतं. तिला समजतं की कुणीतरी हे जाणून बुजून केलंय. कृष्णा म्हणते, नाही कृष्णे, तू अशी हार नाही मानू शकत. तुला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि ही स्पर्धा जिंकते कारण तुला स्वतःचं घर वाचवायचं आहे. त्या पूजासारख्या मुलीच्या हातात तुला घराची सत्ता नाही जाऊ द्यायची आहे. तिजोरीच्या चाव्या नाही जाऊ द्यायच्यात, नाहीतर घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मला ही स्पर्धा जिंकावीच लागेल, मंदिरात पोचावंच लागेल. असा विचार करून कृष्णा पायाला जखम झालेली असताना सुद्धा आपला रस्त्यावर पुढे पुढे चालू लागते. त्यामुळे समरला जबर धक्काच बसतो. तर जयकांत हा बाळजाबाईला विचारतो, काकी साहेब, पण ती पूजा नक्कीच नक्कल करणार, कारण तिला काडीची अक्कल नाहीये. आणि जर ती नक्कल करून ही स्पर्धा जिंकली मग? बाळजाबाई त्याला समजावून सांगते, जयकांत, मी तुला म्हटलं ना, आपल्या हातात काही नसतं, सगळं देवी आईच करत असते. त्यामुळे आता देवी आईवर सगळं सोडून दे.
देवीआई जे काही करेल ते अगदी योग्य करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझा पूर्ण विश्वास आहे ही स्पर्धा कृष्णाच जिंकेल. आणि तसंच होतं. कृष्णाच्या पायाला लागलेलं असताना सुद्धा, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असताना सुद्धा कृष्णा ही पुढे पुढे जात असते. त्यामुळे समरला जबर धक्काच बसतो आणि इकडे सावित्रीची अवस्था सुद्धा वाईट होते. सावित्री म्हणते, पिला मला खूप त्रास होतोय, माझ्या कमरेचे तर तुकडेच पडलेत, पायात गोळे आलेत, घे ना वजन घे ना. तर पूजा म्हणते, आई घे ना थोडा वेळ, येथे मला इतकी तहान लागली आहे, मी तुला म्हटले पाण्याची बाटली घे पण तू घेतली नाही. सावित्री म्हणते, विसरले मी, आता मी काय करू. पूजा म्हणते, आई तू विचार कर, आपल्याला एवढा त्रास होतोय तर त्या कृष्णाला किती त्रास होत असेल. सावित्री म्हणते, होय ना, येथे आपण दोघी आहे तरी आपल्या दोघींची वाट लागली आहे, ती कृष्णा तर एकटी आहे, त्या कृष्णाची कशी वाट लागली असेल. आणि हा विचार करून सावित्री खुश होते. पूजा म्हणते, माझ्या समर डार्लिंगने तिची चांगलीच वाट लावली असेल. तेवढ्यात पूजा समरला कॉल करते. समर तिला सांगतो, पूजे लवकर मंदिरात पोहोचा. तर पूजा म्हणते, तुला मी म्हटले होते आपण गाडीत जाऊया, तू माझं ऐकलं नाही. समर म्हणतो, अगं पूजे, बैमानी करायची तरी 100% नाही करता येत, ही लोकांच्या नजरेतील थोडी थोडी करावी लागते, म्हणून पायी जायला सांगितलंय. आणि ती कृष्णा तिच्या वाटेत कितीही अडचणी आणल्या ना तरी पुढे पुढे चालली आहे. मला तर असं वाटतंय की ती थोड्याच वेळात मंदिरात पोहोचेल. पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो की समरने एवढ्या अडचणी आणल्या तरी कृष्णा ही पुढे पुढे चालली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच कृष्णा ही प्रत्येक अडचणींवर मात करत पुढे चालली आहे आणि देवीआई तिला जिंकवणार यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता, पण पुढील एपिसोड असा असेल ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा ही समरला सांगेल, समर मला काही माहीत नाहीये, हवं तर तू त्या कृष्णाला पेटून दे, तिला जाळून टाक, पण तिला मंदिरात येऊ देऊ नको. आणि मग समर हेच करणार. कृष्णाच्या वाटेत मागे पुढे दोन्ही बाजूनी आग लावणार. कृष्णा म्हणेल, देवीआई हे सगळं काय आहे, तुझी इच्छा आहे का मी अग्निपरीक्षा द्यावी, तर ठीक आहे, मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. आणि इकडे समर चक्क कृष्णाच्या वाटेत आग लावून खूप खुश होणार. तर पूजा ही मंदिरात पोहोचणार. पूजा मंदिरात पोहोचली पण कृष्णा अजून आली नाही हे पाहून बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल. पूजा ही मंदिरात येत असेल आणि कृष्णा चक्क अग्निपरीक्षा देणार. रस्त्यावर जी आग लागलेली असेल त्या आगीतून अनवाणी पायाने चालत चालत जाणार आणि देवीआई हे सगळं पाहत असेल. समरला सुद्धा जबर धक्का बसेल की कृष्णा आगीतून पुढे चालली आहे. मग ही अग्निपरीक्षा देऊन कृष्णा ही स्पर्धा जिंकणार का, पण पूजा तर तिच्या आधीच पोहोचली आहे, काय होईल हे सगळं पाहायला आता खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.